हा इथं एक पाकिस्तानी पाकिस्तानची ॲक्ट्रेस होती ना, तिचा बंगला आहे वाटतं, लैला खान म्हणून. तिचा हा बंगलो आहे इथं. काय मस्त बंगलो आहे, कारण व्ह्यू पण चांगला भेटतो इकडे. हा ना, आम्ही आलो आहे गाठणदेवी मंदिरामध्ये. आम्ही आलो आता अशोका वॉटरफॉलला. अशोका वॉटरफॉल आहे. तर आता आम्ही आलो आता अशोका वॉटरफॉलला. आता जाऊ. हॅलो, आता आम्ही आलो आहे कॅमेल व्हॅली. इथे इगतपुरी जवळच आहे. तिथं कसारा घाट आहे या साईडला आणि हा इगतपुरी हायवे आहे. कधी तुम्ही मुंबईवरून येत असाल किंवा नाशिकवरून येत असाल तर हा स्पॉट आहे कॅमेल व्हॅली. हा सुशांत आहे बाई, हा व्हिडिओ टाकणार आहे व्हिडिओ टाकणार आहे बाई. आणि असा स्पॉट आहे हा कॅमेल व्हॅली स्पॉट. ही दरी इथे आणि ह्या साईडला आहे ना. आता पुढे जाऊन बघू आपण इकडे. तर जसं तुम्ही बघू शकता, मी माझ्या मित्रासोबत आलो आहे कॅमेल व्हॅली एक्सप्लोर करण्यासाठी. मोबाईल हातातून पडला तरी नवीन घेऊ शकतो, एवढे आहे सूरजमध्ये दम. ओके, तर व्ह्यू एन्जॉय करा. ते ना लैला खानचा बंगला आहे का इथे त्या साईडला. हा बोल ना, बोल ना. अशा इथं स्टेप आहे. पहिले इथे काही स्टेप वगैरे नव्हतं, हे आत्ताच बनवलं आहे. म्हणजे इथं काहीच नव्हतं. आता खूप लोक येतात ते. आणि पावसाळ्यामध्ये इथं वॉटरफॉल असतो. या साईडने वॉटरफॉल कुठे, हा त्या साईडने वॉटरफॉल असतो. आम्ही त्या तो स्पॉट आहे ना तिकडे, त्या स्पॉटने बघायचो आम्ही. काय कॅमल व्हॅलीच बोलतात ना रे याला. आजचं वातावरण पण भारी आहे, पाऊस वगैरे नाही आहे. काल इगतपुरीमध्ये खूप पाऊस पडला. आमचा सुशांत खूप भिजला काल. सुशांतच्या सासरवाडीला गेलो होतो आम्ही कसाऱ्याला. काय वाटतं सुशांत लय खुश आहे त्याच्या मुलाला भेटून. आणि आज फिरायचं मन झालं, माझं मन झालं म्हणून आलो आहे आम्ही आता इकडे. पहिले इथं काहीच नव्हतं, आता हे बनवलं ह्या साईडला, हे इकडे. आणि वातावरण पण खूप चांगलं आहे, मस्त क्लाउड आहे आणि इथं दरी आहे. आणि ह्या साईडला आहे ना, हे घर दिसतं आहे ना, हे इथं एक ॲक्टर होती लैला खान म्हणून, तिचं घर आहे लैला खानचं. सुशांत कसं वाटतंय मग इकडे? सुशांत एकदम चांगलं क्लायमेट आहे आणि सध्या काही रश पण नाही, कोणाला माहीत पण नाही हा स्पॉट एवढं. कासवून इगतपुरीच्या लोकांना पण नाही माहिती. आता आपण ही व्हिडिओ टाकू तेव्हा कळेल त्यांना. आम्ही तिकडून चाललो होतो, तिकडे दिसला आम्हाला. आम्ही असं हायवेने जात होतो तेव्हा आम्हाला दिसला स्पॉट. पहिले नव्हते पायऱ्या वगैरे, आत्ता बनवले. सध्या कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे या साईडला. आणि हे सगळे मुंबईवाले लोक इकडे. आणि हे असा व्ह्यू आहे इकडचा. काही नाही, फक्त ही दरी आहे. आणि खास करून पावसाळ्यामध्ये खूप चांगलं वाटतं, कारण इथं वॉटरफॉल वगैरे असतो, पाणी वगैरे मस्त वाटतं. सुशा, लैला खान विषय काय बोलायचं आहे का? कारण माहिती आहे का, हा इथं एक पाकिस्तानची ॲक्ट्रेस होती ना, तिचा बंगला आहे वाटतं, लैला खान म्हणून. तिचा हा बंगलो आहे इथं. काय मस्त बंगलो आहे, कारण व्ह्यू पण चांगला भेटतो इकडे. चल जाऊ सर सुशांत आता दुसरा स्पॉटवरती. तर दुपारचं ऊन पण झालं आहे खूप. तर आता आम्ही जाऊ बाहुली डॅमला. कुठे जायचं? बाहुली डॅमला जायचं ना. चल आता डॅमला जाऊ आम्ही. तिकडचं पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. चल सुशांत. आणि ह्या साईडला ना एक घाटणदेवी म्हणून टेम्पल आहे देवीचं, ते पण दाखवतो तुम्हाला आता. चल आता आम्ही इकडे चाललो आहे. हे इकडे इथं टेम्पल आहे, त्या टेम्पलमध्ये जातो. रस्त्याला खराब केलं त्यांनी. हा ना, रस्ते वगैरे पण खराब आहे इकडचे. इथे ना जत्रा भरते या साईडला, पूर्ण स्टॉल वगैरे असतात. काका फोन पे आहे का? आहे फोन पे आहे ना. असं क्लायमेट आहे आता इथं. जो का गोळा हा ना भाई, आता बघतो 4-5 10-12 वर्षानंतर खातो गोळा. इमली वगैरे काही नाही. चल
आता आम्ही आलो आहे गाठणदेवी मंदिरामध्ये. बघू आता. अरे एकदम मस्त वाटतं ना रे. आजचं क्लायमेट आहे ना चांगलं आहे सुशांत, म्हणून व्हिडिओ वगैरे चांगली येते. हे असं गाठणदेवी मंदिर आहे. स्टेशनपासून 4-5 किलोमीटर आणि हायवेपासून 5 मिनटावरती. मंदिरामध्ये जाऊ आम्ही. नवरात्रीच्या वेळेस खूप रश असते इकडं. आपल्याशी लाईन असते या साईडला फुल झोके पाळणे वगैरे असतात. इथं स्टॉल वगैरे असतात फुलहारांचे. सुशांत भाई इथं बसला आहे. सुशांत काय झालं, कसला राग वगैरे? झालं व्हिडिओ. हा झाला, व्हिडिओ काढला. यस. तुझं कसं वाटतं आजचं क्लायमेट यार? एक नंबर ना. पाऊस वगैरे इथं काही येणार नाही. हे असं आहे क्लायमेट यार. आणि या साईडला आहे ना कसारा घाट आहे इकडे मागे. आम्ही चाललो आहे घरी जाऊन येतो. एक भावली डॅम म्हणून स्पॉट आहे, तिकडे जाऊ आम्ही फिरायला. हे असं मंदिरचं क्लायमेट आहे. नवरात्रीच्या वेळेस फुल रश असते इथं या मंदिरामध्ये. तरी पण सध्या लोक येतात आहे. आणि हा आहे सुशांत. हा गाडी दिसते माझी यार, कालच वॉश केलं आहे गाडीला. हा आहे आता आम्ही चाललो आहे खाली. या साईडला कसारा घाट आहे. इथून एक हां नाही नको एवढा पेट्रोल नाही गाडीमध्ये. आहे नाही काय फुल तिथं बोलला आता आहे. रोड पण एक नंबर रोड आहे. कसं रेते ना नाही तर आपण कसं वाटतं सुशांत? अरे एक नंबर रोड आहे. माझी येऊ राहिली त्याच्यात गाडीत असं पेट्रोल एकदम कचकचून भरेल आहे तर आहे एक नंबर. अजूनच मजा येते, खूप मजा येते. आता आम्ही दोघं चाललो आहे अशोका वॉटरफॉलला. तिथं वॉटरफॉल नाही आहे आणि ते पण आम्ही चाललोय गाडी बंद करून. पेट्रोलची पूर्णपणे बचत होणार आहे. पास हेच आम्हाला पाहिजे. आहे कसं घर आहे एकदम जुन्या पद्धतीचं. आता आम्ही चाललो आहे अशोका वॉटरफॉलकडे. बावली डॅमचं कॅन्सल झालेलं बावली आहे. डॅमचं कॅन्सल झालं. आता आम्ही जाणार आहे अशोका वॉटरफॉल जवळ पण म्हणजे असं वॉटरफॉल तर नसेल पण तिथे ना डॅम आहे थोडासा पाणी वगैरे खूप आहे. तर खूप वर्ष झाले आम्ही तिकडे गेलो. डॅम पुढे वॉटरफॉल जवळ विगाव. तर आम्ही आता तिकडे विगावला जाणार आहे. आता आम्ही इथं थांबलो आहे. आता ही ट्रेन आहे, ही मुंबईवरून ट्रेन आली आहे. आता ही नाशिकला जाणार. ना असा सीन आहे तिकडचा, एक नंबर व्ह्यू आहे. आता हा रोड पालघरला जातो आणि या साईडला इगतपुरी, या साईडला नाशिक आणि ह्या साईडला इकडे मुंबई. आणि हा बघतो आरशामध्ये. आता आम्ही चाललो या साईडला. जमलं तर मग असंच आम्ही रिटर्न या हायवेनी घरी जाऊ इकडे.